निर्गुण विचार शुभ कर सदा करू नैका गुणाकर सदा करू नैका गुणाकर केवल आपके यश का मनोहर केवल आपके यश का मनोहर हृदय मेरा लोटा प्यार हृदय मेरा लोटा अरूप निर्गुण आत्मस्वरूप अरूप निर्गुण आत्मस्वरूप सर्वेश्वर हो जगत के कारण सर्वेश्वर हो जगत के कारण धर्म से तू स्थापक अवतार हूँ धर्म से तू स्थापक अवतार हूँ भव सागर का जग हो गय भव सागर तारक हो गय हृदय मेरा जोड़ा सियावर हृदय मेरा जोड़ा प्रसन्न केवल भक्त भाव से दीन जनों की प्रसन्न केवल भक्त भाव से दीन जनों की कृत सेवा से यश गाए निज सेवक की यश गाए निज सेवक के अपने श्रीमुख ते अति सुंदर अपने श्रीमुख ते अति सुंदर हृदय वीरा जोड़ा सियावर हृदय वीरा जोड़ा सियावर हृदय वीरा जोड़ा सियावर हृदय वीरा जोड़ा। हरिओम. सगळ्यांना बघून आनंद झाला. स्वागत आहे आपलं. आता तुम्ही एक काम करा. आउट ऑफ रिस्पेक्ट टू स्वामीजी तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन करा. आपल्या नेहमीच्या दासबोध वर्गात मी आग्रह धरत नाही, पण आपण आता प्रश्नोत्तर करणार आहोत ना, तर स्वामीजी आलेले आहेत. तर मी स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी स्वामीजी खूप 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 धन्यवाद. तुम्ही खूप दमून आलात. मला कल्पना आहे. कालच तुमच्या मोठा शिबिर झालं उत्तर काशीला. तर आम्ही वाट बघत असतो तुमच्या 6 दशक संपवून तुमच्यावर प्रश्नोत्तर करायची. सगळ्यांनी पाठवलेले प्रश्न स्वामीजींना पाठवले. एक क्रम बनलाय की ज्या योगे प्रश्नांना उत्तरं पण मिळावी आणि दशकाचा सारांश पण व्हावा. तर स्वामीजी. हरिओम हरिओम. तुम्ही प्रार्थना करून श्री सुरू करू. गणेशाय नमः. कोणी प्रार्थना करणार आहे आपल्या? तुम्हीच करा आणि मग तुम्ही सांगाल तसे प्रश्न आणतो. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै
जय नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। कासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। हरिओम सर्वांना। यावेळेस आपण 17वा जो दशक आहे त्याच्यावर जे प्रश्न आलेले आहे त्याचा विचार करू। पहिला प्रश्न या नावाबद्दलच आहे। पहिल्या समासाचे नाव देव बलात्कार असं विचित्र गूढ आहे। तसेच त्यातील ही ओवी सुद्धा उद्भवोन्मुख होता अभेद विमुख होता उदंड खेद ऐसा अधोर्ध संवाद होत जातो। तर इथे प्रश्न आहे की समर्थांनी या समासाचं नाव देव बलात्कार असं का दिलं, याचा अर्थ काय आहे। आता शब्द एक असतात म्हणजे एक असतो अनेक वेळा, पण त्याचा अर्थ संदर्भानुसार बदलत जातो। संस्कृतमध्ये म्हणतात शब्दस्तु अनेक अर्थी। एकच शब्द त्याचा अर्थ वेगळा असतो। प्रसंग वेळ स्थळ संदर्भ बदललं की वेगळाच अर्थ होऊन जातो। आता गीतेमध्ये एक शब्द येतो अभियुक्त, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। उदाहरणासाठी मी म्हणतोय तिथे म्हटलंय देवानी की जे अभियुक्त लोक आहेत त्यांचं योगक्षेम मी वहन करतो, त्यांचा सांभाळ करतो, त्यांच्याकडे लक्ष ठेवतो, त्यांना जी गरज आहे ती पुरवतो। आता हिंदीमध्ये शब्द एकदम वेगळाच अर्थ आहे, वेगळ्याच अर्थामध्ये प्रयोग केला जातो। अभियुक्त म्हणजे अपराधी, ज्यांनी गुन्हा केला। आता कोणी तो शब्द वाचेल की अरे अभियुक्तांत योगक्षेम देव वहन करत आहे, हो म्हणूनच हे गुन्हेगार जे अपराधी लोक आहेत ते फिरत आहे न भीता न घाबरता, कारण देव त्यांचं रक्षण करत आहे। तर असा चुकीचा अर्थ होईल। तर इथे बलात्कार बलात्कार किंवा बलात्कार असा शब्द आहे, त्याचा अर्थ असा असतो की बळजबरीने इच्छा नसताना जी गोष्ट केली जाते त्याला म्हणतो आपण बलात्कार। आता इथे संदर्भ असा आहे की जे चैतन्य आहे, परम तत्व आहे, ते साक्षी आहे, दृष्टा आहे, असंग आहे, असे त्याचे लक्षण आहे। निर्गुण आहे, निराकार आहे। पण तेच चैतन्य जेव्हा या देहामध्ये सापडतं, देहामध्ये परिच्छिन्न होऊन जातं, त्याला म्हणतात देह परिच्छिन्न, देहामध्ये मर्यादित किंवा सीमित, तर बळजबरीने त्या देवाला भोग भोगावे लागतात। म्हणजे ते चैतन्य आहे ते अभोक्ता आकर्ता असं आहे, पण इंद्रियांच्या सान्निध्यात, देहाच्या सान्निध्यात त्याला सगळे भोग भोगावे लागतात। खरं म्हणजे तो भोग भोगत नाही, खरं असं काही होत नाही,
जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत असं वाटतं. त्या चैतन्यालाच जीव म्हणतात. जेव्हा या शरीरामध्ये आपण त्या चैतन्याला मर्यादित करतो, अंतःकरणामध्ये मर्यादित करतो, तेव्हा त्या चैतन्याला आपण आत्मा म्हणतो. मग हा जीवात्मा जो आहे हा तर सुखी दुखी होणारा आहे, कर्म करणारा आहे, भोग भोगणारा आहे. मग आता प्रारब्धानुसार त्याला जे काही भोग मिळतात त्याला ते भोगावेच लागतात, बळजबरीने, विदाउट एनी चॉईस. म्हणून इथे म्हटलेलं आहे बलात्कार. इथे काही अत्याचार या अर्थामध्ये याचा प्रयोग केलेला नाही. म्हणजे त्या परमात्म्याचे त्याचं जे स्वरूप आहे त्याच्या विरुद्ध जणू काही त्याला करावं लागत आहे, म्हणून असा हा शब्द दिलेला आहे, देव बलात्कार. तदेवानुप्रविशत. त्या परमात्म्याने सृष्टी केली आणखी तोच प्रविष्ट झाला या देहामध्ये. तो देहामध्ये जेव्हा सापडला तेव्हा तो संसारी झाला, अडकला, जाळ्यात अडकला असं झालं. म्हणून असं म्हटलेलं आहे बलात्कार. दुसरं, आता ही जी ओवी आहे, उद्भवोन्मुख होता भेद. इथे उन्मुख आणि विमुख हे दोन शब्द आलेले आणि मनाच्या संदर्भात आलेले आहे की मन उन्मुख होतं किंवा विमुख होतं. देवाकडे त्याचं तोंड होतं, देवाकडे तो फिरतो, देवाकडे त्याचं लक्ष जातं. आपण त्यालाच म्हणतो ना अंतर्मुखी. तर देवाकडे जेव्हा मन वळतं, देवाची वृत्ती आपल्या मनामध्ये येते, तेव्हा त्याला आपण म्हणू उन्मुख. आणि देव म्हणजे अंतरात्मा, चैतन्य. तर चैतन्योन्मुखी जेव्हा ही वृत्ती होते, शरीरापासून विषयापासून परावृत्त होऊन आत्ममुखी जेव्हा वृत्ती होते त्याला म्हणतात उद्भवोन्मुख. जेव्हा आपलं लक्ष आपल्या आत्मस्वरूपाकडे जातं तर तिथे जर आपण पाहिलं तर तिथे अभेद आहे. अभेद म्हणजे कोणत्याच प्रकारे भिन्न नाही, विभागणी नाही, सगळ्यांचा आत्मा एकच आहे. त्या चैतन्यामध्ये काही फरक नाही. आणि जसंच त्या चैतन्यापासून आपण खाली येतो, वासना किंवा अंतःकरण किंवा इंद्रिया, शरीर, तसंच काय होऊन जातं, भेद सुरू होतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे विमुख होता शब्द आला पाहिजे, अजून भेद. आणि भेदामुळे काय होतं, खेद. गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे, अविभक्तम विभक्तेषु विभक्तमिवच स्थितम. एक तत्व असं आहे जे अविभक्त आहे, म्हणजे सगळ्यांमध्ये एक सारखं आहे. सर्व भूतेषु येनेकम, एकत्वम, एक आहे. पण जर आपण शरीराकडे लक्ष दिलं किंवा वासनांकडे लक्ष दिलं तर मग सगळ्यांमध्ये भेदच भेद आहे. भेद शब्दाची एक परिभाषा आपल्या वेदांतामध्ये दिलेली आहे, विशेषो नाम भेद. को नाम भेद तर म्हणजे विशेषो नाम भेद.
विशेषाला भेद म्हणतात. म्हणजे एका वस्तूमध्ये काही विशिष्ट गुण आहे आणि दुसऱ्या वस्तूमध्ये ते गुण नाहीये, तर आपण काय म्हणू, ही वस्तू या वस्तूपेक्षा वेगळी आहे. दोघांमध्ये काय झाला, भेद झाला. तर भेद कशामुळे झाला? काही विशिष्ट गुण एका वस्तूमध्ये दुसऱ्या वस्तूमध्ये नाही. तर जेव्हा आपण शरीराकडे पाहतो, तर एका शरीरामध्ये जे गुण आहे दुसऱ्या शरीरामध्ये नाहीये. एक गौर आहे, गौरवर्ण आहे, एक सावळं आहे, एक उंच आहे, ठेंगणं आहे. तर शरीरामध्ये भेदच भेद आहे, अंतःकरणामध्ये भेदच भेद आहे. तर जसंच त्या आत्म्याकडून आपण खाली येतो, तर भेदच भेद होतो. आणि त्यामुळे काय आहे, खेद आहे. आत्म्यामध्ये काहीच खेद नाही. जर सगळे आत्मोन्मुखी झाले आणि सगळ्यांना जर आत्मज्ञान झालं तर मग काहीच तिथे दुःख, शोक, भय, ताण तणाव काहीच नाही. हे खेदाचेच नाव आहे, दुःखाचे नाव आहे. तर विमुख होता उदंड खेद. जसं आपण परावृत्त होतो त्या आत्म्यापासून, त्यालाच कठोपनिषदाने म्हटलेलं आहे, परांची खानी व्यतृणत स्वयंभू तस्मात परांग पश्यती न अंतरात. या इंद्रियांचा असा काही स्वभाव आहे की त्या बाहेरच बाहेर पळतात, बाहेरच मनाला घेऊन जातात. न पश्यती अंतरात. आणि मग त्याच्यामुळेच काय आहे, खेद होत असतो. आता इथे म्हणतात की ऐसा अधोर्ध संवाद होत जातो. याचा अर्थ आहे, मन कधी वर जातं, कधी खाली जातं. मन कधी आत्मोन्मुखी होतं, कधी बहिर्मुखी होतं. अशी चढाओढ त्याची होत असते, वर खाली ते जात असते. गुरुदेव म्हणायचे, जसं पेंडुलम असतं की नाही घड्याळाचं, माइंड इज ऑसिलेटिंग. एकदम एका टोकावर जातं, मग तिथून खाली दुसऱ्या टोकावर. याप्रमाणे अध ऊर्ध्व आपण पाहतो ना. कधी कधी मन इतकं सात्विक असतं, आपलं मन एकदम ऊर्ध्वमुखी असतं, अंतर्मुखी, आत्मोन्मुखी. पण तेच त्याच्यामध्ये रजोगुण तमोगुण आला की बाहेर जातं. अशा वस्तूकडे जातं ज्याच्यामध्ये भेद आहे, फरक आहे, चांगलं वाईट, श्रेष्ठ कनिष्ठ, असे वेगवेगळे प्रकार आहे. आणि सगळा खेळ त्याच्यामुळेच आहे. म्हणून आपले उपनिषद किंवा भगवद्गीता परत परत आपल्याला म्हणतात, उद्धरेद आत्मनात्मा. तुम्ही आत्म्याकडे जा, तिथे काही शोक नाही, मोह नाही. तर मला वाटतं या ओळीचा अर्थ असा समजायला पाहिजे. पुढे दशक 17 समास 3 या ओळीचा अर्थ समजावून द्यावा. मूळ माया चौथा देह झाला पाहिजे विदेह, देहातीत होऊन राहे धन्य तो साधू. आता पहा, तुम्ही अनेक वेळा या दासबोधामध्ये वाचला असेल, समर्थ रामदास स्वामी वेगवेगळे जे देह आहे, शरीर आहे, त्याचं वर्णन करतात. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण शरीर. तर आता हे 3 शरीर आहे. आणि इथे चौथा देह जो म्हटलेला आहे, मूळ माया. आता इथे मूळ माया म्हणजे काय? तर प्राध्यापक बेलसर यांनी यांचा अर्थ केलेला आहे, मूळ माया म्हणजे
मी ब्रह्म आहे ही वृत्ती किंवा हा संकल्प. त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण अंतर्मुखी होऊन स्वतःचा विचार करतो, जसं आत्ताच सांगितलं आपण उद्धवोन्मुख होतो, तर स्थूल शरीरापासून सूक्ष्म शरीराकडे जातो. मग सूक्ष्म शरीराचं जे कारण आहे ते आहे कारण शरीर. त्यालाच अज्ञान किंवा वासना, संस्कार हे सगळं म्हणतो. आणि याच्याही पलीकडे आहे चैतन्य, परमात्मा किंवा परंतप. तर जेव्हा आपण श्रवण करतो, मनन करतो आणि मग ध्यान करतो, तर वेदांताचं, या अद्वैत वेदांताचं श्रवण केल्याने, मनन केल्याने आणि दीर्घ काळापर्यंत ध्यान केल्याने एक वृत्ती उत्पन्न होते की मी ब्रह्म आहे. याला म्हणतात ब्रह्माकार वृत्ती. ऐकलं असेल. सध्या जीवनामध्ये काय आहे, मानवाकार वृत्ती, देहाकार वृत्ती. अनादी काळापासून आपण अज्ञानामध्ये आहोत, अज्ञानामुळे ही वृत्ती आपल्यामध्ये बसलेली. पण जेव्हा ब्रह्मचिंतन होतं तेव्हा एक दुसरी वृत्ती येते की मी फक्त शरीर नाही, मी फक्त मनुष्य नाही, मी फक्त जीव नाही, अहम ब्रह्मास्मी. जसं एक मेडिकल कॉलेजमध्ये मुलगा जातो आणि तो अभ्यास करतो एक एक वर्षामध्ये, पहिल्या वर्षात, दुसऱ्या वर्षात. मग जेव्हा त्याला डिग्री मिळते तेव्हा त्याच्यामध्ये काय थॉट येतो, काय विचार येतो, अहम डॉक्टर ओस्मी. आता मी कोण आहे, डॉक्टर आहे ना. इंजिनिअरिंग कॉलेज मधून याला अहम इंजिनियर. त्याचप्रमाणे सातत्याने ब्रह्मान्वेषण, ब्रह्मानुसंधान, ब्रह्मचिंतन जर आपण केलं तर अहम ब्रह्म अस्मी अशी एक वृत्ती. जसं भक्ती करणारा जो भक्त आहे त्याला जर विचार तू कोण आहे, तर तो हे नाही सांगणार मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, शिक्षक आहे, अमुक आहे, तमुक आहे. मी भक्त आहे, देवाचा भक्त आहे. तो संस्कार त्याच्यामध्ये असा बिंबलेला आहे, म्हणजे डीप रुटेड, की आता तो इतर ज्या वृत्ती आहे त्याच्यामध्ये त्याची सत्यबुद्धी नाही. आता मी भक्त आहे, ब्रह्म आहे ही संकल्पना किंवा असा समज त्याच्यामध्ये उत्पन्न, त्याला तिथे मूळ माया म्हणतात. आता ही वृत्ती उत्पन्न झाली, आता या वृत्तीला सुद्धा काय पाहिजे, किंवा ती वृत्ती सुद्धा विलीन होऊन जाते. सतत असं डोक्यावर ओझर तो ठेवत नाही की मी ब्रह्म आहे, ब्रह्म आहे. ब्रह्माकार वृत्तीमुळे जीवकार वृत्ती गेली. आणि आता काय होतं किंवा काय झालं पाहिजे, समर्थ रामदास स्वामी म्हणणं काय आहे, विदेह म्हणजे ही वृत्ती विलीन जाऊन मी फक्त ब्रह्म आहे अशी निष्ठा, असं ज्ञान झालं पाहिजे. पहा, जसं उदाहरण मी देतो, मी मनुष्य आहे, आता हा आपला समज आहे, ही जाणीव आपल्यामध्ये पक्की झालेली, दृढ झालेली. यासाठी आता रोज बसून वृत्त बनवण्याची गरज नाहीये, ध्यान करण्याची गरज नाही की आता मी मनुष्य आहे, मी मनुष्य आहे. अजाणतेपणा म्हणजे आता विदाऊट एनी नोईंग, नॉलेज, आता माझ्यामध्ये हे ज्ञान स्थिर झालेलं आहे. आता कोणाला कोणी आठवण देईल की तू मनुष्य आहे, मनुष्य मानेल असं नाहीये. त्यासाठी आता प्रयत्न करण्याची गरज नाही, सहज झाला.
त्याचप्रमाणे इथे म्हणतात मी ब्रह्म आहे. आता हे त्याला काय ज्ञान झालंय, म्हणून ब्रह्माकार वृत्ती सुद्धा विलीन झाली पाहिजे. आणि जेव्हा ती वृत्ती विलीन होते, मग तेव्हा तो होतो विदेह. देहाभिमान त्याचा संपतो. देह तादात्म्य म्हणजे देह तर राहीलच, पण त्याच्याबद्दल जी आसक्ती आहे किंवा ही जी भावना होती की शरीरच मी आहे, ती विलीन होते, लय पावते. आता असं जनक राजा, त्यांचं नावच आहे विदेहराज. तर विदेहराज म्हणजे काय, देह नाही त्यांच्याकडे, देह आहे पण देहासक्ती नाहीये. देहांचे जे भोग आहे त्याच्यामध्ये त्यांची प्रवृत्ती नाहीये. त्यांना ही जाणीव पक्की झालीये की अहम ब्रह्म. त्याला म्हणतात देहातीत. तो देहातीत, देहामध्ये असून सुद्धा देहाच्या पलीकडे. यालाच वेदांतामध्ये एक शब्द दिलेला आहे, जीवन मुक्ती. तो जीवनमुक्त म्हणजे असा जो साधू आहे तोच खरा साधू आहे. धन्य तो साधू. तर आदर्श साधू आहे. गीतेमध्ये याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे, ज्याची प्रज्ञा एकदम स्थिर झालेली आहे, आत्म्यामध्ये स्थित झालेली आहे. तर याला म्हणतात विदेह स्थिती. म्हणजे आधी श्रवण करायचंय, मग ध्यान करायचंय, मग हळूहळू हा समज किंवा हे ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे. तर एक थॉट फॉर्मेशन, मी फक्त व्यावहारिक जे आपल्यामध्ये वृत्ती आहे, मी पती आहे, पत्नी आहे, पुत्र आहे, अध्यक्ष आहे, सचिव आहे, भारतीय आहे, हिंदू आहे, याच्यापेक्षा एक श्रेष्ठ ज्ञान आहे की मी ब्रह्म आहे आणि तेच खरं आहे, खरं ते सत्य आहे. असा जो विचार येतो त्याला मूळ माया म्हणतात. आणि मग तो विचार जेव्हा ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातो, फक्त मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं सुद्धा म्हणणं चुकीचं आहे. कारण त्याच्यामध्ये सुद्धा परत अहम आला, परत मी मला मर्यादित केलं, तर काही बोलायची गरजच नाही. म्हणून योग वासिष्ठामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र विचारतात ब्रह्म म्हणजे काय, तर वसिष्ठ मुनी मौन झाले. जर मी सांगितलं तू ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, तर परत एक वृत्ती बनेल. तर जिथे शब्द शांत होतो, शब्द बोलण्याची गरज नाही, त्याला म्हणतात विदेह. असा जो साधू आहे तो खरा साधू आहे, तो धन्य आहे. तिसरा प्रश्न पंचीकरणाबद्दल. पंचीकरणाच्या विवेकाने जन्म मरण चुकण्याचे ध्येय नरदेहात कसे साध्य होते. आता या दशकामध्ये तुम्ही पंचीकरण खूप वाचलंय. 82 तत्व सांगितलेले आहे या दशकामध्ये समर्थान. पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिया, पंच कर्मेंद्रिया, पंच प्राण, अंतःकरण पंचकम वगैरे वगैरे वगैरे. पंचीकरण म्हणजे पाची महाभूतांची एक खिचडी, एक मिश्रण एकमेकात जेव्हा कालवले जातात त्याला म्हणतात पंची. आणि जेवढे तत्व आहे हे सगळेच्या सगळे तत्व जड आहे. आत्म्याला सोडून जगामध्ये जे काही आहे ते सगळंच्या सगळं जड आहे. आणि जड म्हणजे काय, आपण त्याची परिभाषा अनेक वेळा पाहिलेली आहे की ज्याला स्वतःचं भान नाहीये, ज्ञान नाहीये, जाणीव नाहीये. आता आकाश आहे, वायू आहे, पृथ्वी आहे, माहित नाही किती आहे, इंद्रिय आहे,
डोळे, कान, नाक वगैरे किंवा शरीरामध्ये अवयव आहे, हात, पाय वगैरे, तर हे सगळेच्या सगळे जड आहे. याच्याद्वारे शरीर बनलेलं आहे, संपूर्ण ब्रह्मांड बनलेलं आहे. आता इथे स्कंदास म्हणतात की जर तुम्हाला जन्म मरण चुकवायचं असेल, म्हणजे चक्र याच्यापासून सुटायचं असेल, तर म्हणे सत्य जे आहे ते तुम्ही जाणून घ्या. या जड तत्वांना जाणणंच काही शेवटचं ज्ञान नाही. हे जे जड तत्व आहे त्याच्याद्वारे शरीर बनलेलं आहे, ठीक आहे, त्याचा आपण उपयोग करतो ते ठीक आहे, पण ते शरीर मी नाही. आणि मुक्त होण्यासाठी हे ज्ञान फारच आवश्यक आहे. नाही तर परत परत या शरीरामध्येच माझा जन्म होईल, हे शरीरच परत मला मिळत राहील. कारण जी वस्तू मुक्त आहे, जोपर्यंत तिला मी जाणत नाही तोपर्यंत मुक्ती शक्य नाही. वेदांतामध्ये काय म्हटलेलं आहे, उपनिषदांमध्ये काय म्हटलंय, किंवा दासबोधामध्ये काय म्हटलंय, की आत्मचैतन्य जे आहे नेहमीच मुक्त आहे, नित्यमुक्त आहे. जोपर्यंत त्याची जाणीव होत नाही, त्याच्यामध्ये आपण दृढ होत नाही, स्थिर होत नाही की मी ते आहे, तोपर्यंत मुक्ती नाहीये. आपण उगीच ओढवून घेतलंय की मी शरीर आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे. गोस्वामी तुळशीदासजी रामायणामध्ये हिंदीमध्ये म्हणतात, जड चेतन ही ग्रंथी परी गई. जड आणि चेतन यांची एक गाठ बनली आहे, गाठ निर्मित झाली. शरीर जड आहे, आत्मा चेतन आहे. आणि ते खूप छान म्हणतात, जदपि मूर्षा यद्यपि, म्हणजे हे जरी खोटं आहे, ही गाठ खरी नाहीये, आत्मा आणि शरीर यांचा कधीच संबंध होऊ शकत नाही, पण असं वाटतं. यद्यपि मृषा म्हणजे मिथ्या आहे, छूटत कठीणाई, सुटत नाही. अप्रोक्षानुभूतीमध्ये शंकराचार्य सुद्धा म्हणतात, आत्मा नित्य शुद्ध आहे आणि शरीर अत्यंत मलिन आहे. या दोघांचा संयोग होऊ कसा शकतो? पण आता अज्ञानामुळे याच्यामध्ये आपला अध्यास किंवा तादात्म्य झालेला आहे आणि त्यामुळे आपण बंधनात आलेलो आहे. तर इथे समर्थ म्हणतात की जर या पंचीकृत शरीर किंवा ब्रह्मांडापासून जोपर्यंत आपण आपल्याला वेगळं पाहत नाही, मी चेतन आहे, तोपर्यंत बंधनाची प्राप्ती परत परत होत नाही. म्हणून इथे म्हटलेलं आहे की विवेक करावा लागेल. विवेक, जड चेतन विवेक. विवेक शब्द तुम्ही ऐकलेला आहे, वेगळे करणे, डिस्क्रिमिनेशन. पंचीकृत शरीर जड आहे, मी चेतन आहे. विवेक असा केल्याने माणूस मुक्त होतो. म्हणून इथे समर्थांनी असं लिहिलं आहे की पंचीकरणाच्या विवेकाने. ठीक आहे, पुढे मन जड आहे असे म्हटले तर त्यात चैतन्य, चांचल्य कुठून आले? आत्मा करता नाही असे म्हणतात. मग मनाचे नियंत्रण कोणी व कसे करावे? छान प्रश्न आहे. मन जड आहे, आत्ताच आपण विचार केला, जड आहे म्हणजे त्याला स्वतःचा काही भान नाही. तर जड या मनामध्ये चैतन्य कुठून आले? आता पहा, एक तिथे लिहिलं आहे, चैतन्य आणि चांचल्य या दोघांमध्ये फरक आहे. चांचल्य म्हणजे चैतन्य नाही, मुवमेंट, गती, क्रिया, त्याला चेतन नाही म्हणत. चांचल्य अनेक वस्तूमध्ये आहे, चंचलता. नदी सुद्धा वाहत आहे, वारं वाहत आहे,
किंवा पृथ्वी फिरत आहे, पण हे सगळे काय जड आहे, कारण त्यांना त्याचं भान नाही, जाणीव नाही. तर जडाचं हे लक्षण आहे. खुर्ची आहे, टेबल आहे किंवा पंखा फिरत आहे, पण ते चेतन नाही. आता मन सुद्धा काय आहे, जड आहे, पण मनाचं आपल्याला भान होत आहे, मनामध्ये ज्ञान आहे. तर वेदांतामध्ये असं म्हटलंय की चेतन तर एकच आहे, ते जे चैतन्य आहे ते मनामध्ये प्रतिबिंबित होत आहे. आणि म्हणून मन सुद्धा आपल्याला चिन्मय किंवा चैतन्य त्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे, अनुभवास येत आहे. चैतन्याचं प्रतिबिंब मनामध्ये पडलं, हे लक्ष देऊ नाही का? जसं पहा, सूर्याचा प्रकाश भिंतीवर पडतो आणि त्याच भिंतीवर एक जर आरसा तुम्ही लावला तर त्या आरशामध्ये सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं आणि असं वाटतं जणू काही सूर्यच तिथे आहे. त्या आरशामध्ये खरं म्हणजे काही प्रकाश नाही, पण त्या आरशाचं सरफेस इतकं महीन आहे, त्याला म्हणतात अगदी गुळगुळीत आहे, की त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसू शकतं. भिंतीवर सुद्धा सूर्य पडत आहे, पण तिथे काही प्रतिबिंब दिसत नाही. तर मन एक छान माध्यम आहे, जसं आरसा एक माध्यम आहे टू रिफ्लेक्ट. त्याचप्रमाणे चैतन्याला जर रिफ्लेक्ट करायचं असेल, अनुभव करायचा असेल, तर मन खूप छान काय आहे, माध्यम आहे, सूक्ष्म आहे. आत्माही सूक्ष्म आहे, चैतन्य सूक्ष्म आहे, मनही सूक्ष्म आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा चैतन्य किंवा त्याच्या संपर्कात जेव्हा चैतन्य येतं तर मनामध्ये सुद्धा चैतन्य आपल्याला दिसू लागतं, मन सजीव होऊन जात. हे पहा, लक्ष देऊ नाही का, आपल्याला आज शरीर सजीव वाटत आहे, पण शरीरामध्ये डायरेक्ट चैतन्य येत नाही, कारण शरीर इज नॉट गुड मीडियम. शरीर स्थूल आहे, तर ते चैतन्य आधी मनामध्ये येतं, मन सजीव होतं आणि मग असं मन शरीराशी जुळतं, तर शरीरामध्ये सुद्धा आपल्याला जीवन दिसतं. तर कुठून आलं चैतन्य मध्ये, तर म्हणे आत्म्यापासून. अच्छा, दुसरा प्रश्न असा आहे की आत्मा करता नाही असं म्हणतात. बरोबर आहे, आत्मा करता नाही, पण जीव आहे आत्मा करता आहे. आता हा थोडासा फरक आहे. शुद्ध चैतन्य या आपण म्हणू आत्मा, आणि हाच आत्मा जेव्हा शरीर मन बुद्धी इंद्रियांशी संपर्क करतो किंवा त्याचा संबंध होतो, त्याला आपण म्हणतो जीव. जीव म्हणजे मी. तर मनाचं जे नियंत्रण करत आहे ना, मी करत आहे, जीवात्मा करत आहे. आता हा विषय थोडा सूक्ष्म आहे, लोकांना आत्मा आणि जीवात्मा यामध्ये फरक कळत नाही, दोघांना एक करतात. कारण जीवात्म्याचं मूळ स्वरूप आत्माच आहे. जसं एक आहे घटाकाश, घटामध्ये आकाश आहे आणि बाहेर आहे महाकाश. आकाश दोन्ही एकच आहे, महाकाश घटाकाश. पण घटामध्ये काय, तो आकाश जेव्हा सीमित झाला, मर्यादित झाला, त्याला आपण म्हणू घटाकाश. त्याचप्रमाणे घटाकाशाच्या ठिकाणी जीवात्म्याला ठेवा, आणि महाकाश म्हणजे आत्मा. तर आत्मा करता नाहीये, चैतन्य करता नाहीये, पण तो जेव्हा जीवात्मा होऊन जातो, त्या आत्म्याला मी जाणत नाही अज्ञानामुळे, आणि मी मानतो की मी एक इंडिव्हिज्युअल आहे, मी एक
वैयक्तिक एक असं आहे माझं, एक पर्सनॅलिटी आहे, तर त्याला म्हणतात जीव. आणि जीव म्हणजे आता मी त्या मनाचं नियंत्रण करतो. जीवात्मा करता दुखी होणार आहे. तर जास्त कठीण मी नाही करत. जीवात्मा म्हणजे मी, आज जो मी स्वतःला मानत आहे तो मी नियंत्रण करतो. मीच म्हणतो ना, माझं मन इकडे तिकडे जात आहे, मी आता मनाला सावरतो, मनाला अंतर्मुखी करतो, मी करत आहे. तर आज जी आपली स्थिती आहे ती जीवाची स्थिती. आणि जेव्हा मी माझं अजून चिंतन करतो की हा जीवात्मा कोण आहे, तेव्हा मला कळतं की मी आत्मा आहे. आणि हा आत्म्यामध्ये काही कर्तृत्व नाही. मग आता त्या आत्म्याला कोणाला नियंत्रितही करायची गरज नाहीये. जर त्या आत्म्यामध्ये मी स्थित झालो तर तिथून एक वेगळंच दृश्य दिसेल की मन मिथ्या आहे, वृत्ती मिथ्या आहे. तर मन कुठेही गेलं तरी त्याला काही फरक पडत नाही, कारण त्याला हे ज्ञान झालेलं आहे की मी मन नाहीये. फारच उच्च स्थिती आहे. गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षत. जेव्हा तो आत्म्यामध्ये स्थित होतो मग चांगले विचार येऊ दे, वाईट विचार येऊ दे, त्याला काही त्यांनी फरक पडत नाही, कारण तो त्याच्या पलीकडे गेलेला असतो. पण आज आपण त्या स्थितीमध्ये नाहीये. तर मी एक जीव आहे, तर मीच मनाचं नियंत्रण करू शकतो आणि मीच केलं पाहिजे, असं त्याचं एक उत्तर. म्हणजे 2 स्तरावर आहे. एक जीवात्म्याच्या स्तरावरून नियंत्रण होऊ शकतं, पण आत्म्याच्या स्तरावरून काही नाही, तो अकर्ता आहे. पुढचा प्रश्न, आम्ही जप करतो तो सगुण की निर्गुण, तो देवाला पोचतो म्हणजे काय? तर जप करण्याच्या आधी जर देवाबद्दल आपली ही भावना आहे, हा विचार आहे की देव म्हणजे राम, कृष्ण, शिव, ज्याचं एक रूप आहे, ज्याच्यामध्ये अनेक गुण आहे, असं समजून मी जर जप करत आहे, त्या देवाचं स्वरूप असं जर मी समजलं, तर मग त्या जपाला आपण म्हणू सगुण जप. आणि जप करता 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 ओम नमः शिवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम, जे काही आपलं इष्ट आहे ते करता करता जेव्हा त्या देवताशी, भगवंताशी आपण एक रूप होऊन जातो आणि मग जप करण्यासाठी काही प्रयत्न लागत नाही, त्याला म्हणतात अजपा जप. स्वतःच जप होतो, प्रयत्न न करा. तर हे झालं जप. आणि जर मी देव म्हणजे चैतन्य आहे, आत्मा आहे, असं समजून जर मी जप करत आहे, आता त्या जपाचं स्वरूप सांगितलेलं आहे, सोहम सोहम. श्वास घेताना सो आणि सोडताना हम, अशी ध्वनी लोकांना ऐकू येते, पण खूप दीर्घ काळानंतर. तर त्याला म्हणतात अजपा जप, निर्गुण जप, ज्याच्यामध्ये चैतन्याचंच मी काय ध्यान करत आहे, चैतन्यावरच मन माझं एकाग्र केलं आहे, त्यामध्ये काही गुण नाही, रूप नाही, नाम नाही, काही नाही. तर त्याला म्हणतात निर्गुण जप. अनेक लोक कबीरदासजी जसं राम राम म्हणतात, तिथे रामाचा काही आकार नाही. नानक देव सुद्धा राम म्हणतात, त्यांच्या भजनामध्ये राम शब्द येतो, पण राम म्हणजे दशरथ नंदन, कौशल्यानंदन नाही. तिथे राम म्हणजे परब्रह्म. किंवा आपण जेव्हा ओंकाराचा जप करतो, प्रणव जप, त्याच्यामध्ये सुद्धा प्रणव शब्दाचा अर्थ निर्गुण निराकार चैतन्य. तर आता आपल्यावर आहे, आपण कोणत्या स्वरूपामध्ये त्या देवाचं ध्यान करतो. ते चैतन्य आहे, आत्मतत्व आहे असं समजून मी जर जप करत, पण एक समजून मग जप केला तर सगुण. आणि असं म्हणतात
सगुण दार आहे निर्गुणापर्यंत पोहोचण्याचं, म्हणजे साधन आहे. निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे. कारण माणसाला आकार गुण या याची सवय आहे. तर त्याच्याद्वारे आपण मग करता 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 निर्गुणामध्ये जाऊ शकतो. पण काही लोकांना सगुणच आवडतं, सगुणही करू शकता नुसतं, असं काही नाही. अच्छा, आता सगुण असो वा निर्गुण, देवाला पोहोचतोय की नाही तो जप, तर त्याचे काय लक्षण सांगितले. तर म्हटलं की अहंकार कमी होत आहे का, देवामध्ये आपली आवड जास्तीत जास्त वाढत आहे का, गोडी देवाची चर्चा करण्यामध्ये, देवाचे भजन ऐकण्यामध्ये, देवाच्या लीला करण्यामध्ये जर असं होत आहे, म्हणजे आपली भक्ती देवापर्यंत पोहोचत आहे. चित्त शुद्ध होत आहे हे लक्षण आहे. जप करण्याची अजून म्हणजे इच्छा अजून होत आहे, हे देवाकडे पोहोचत. अभिमान वृत्ती गळून पडत आहे, हे सगळे काय आहे, लक्षण आहे. आणि हळूहळू अगदी उच्च स्तरावर मी बोलायला सुरुवात केली, तर तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये जो भेद आहे, तो भेद किंवा अंतर कमी 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 होत. असं जर होत आहे, सतत आपल्याला त्याची आठवण आहे, स्मृती आहे, म्हणजे आपला जप सफळ होत आहे, देवापर्यंत पोहोचत आहे, देवाचे आशीर्वाद किंवा त्याची कृपा आपल्यावर होत आहे, असं समजावं. पुढचा प्रश्न. या दशकात संपत्तीला दुपारची सावली म्हटले आहे, कृपया जरा समजावून सांग. दुपारची सावली, आता पहा, सावली सकाळी आणि सकाळची सावली, संध्याकाळची सावली जर आपण पाहिली सावली, तर ती लांब असते. पण दुपारच्या पायाच्या आणि जर कडक ऊन असेल तर ती दुपारची सावली काही कामास येत नाही. अच्छा, ही सावली किती वेळापर्यंत राहते, काही काळापर्यंत. थोडं सूर्य मूग झाला आणि स्थान बदललं की ती सावली गेली. आता संपत्तीची तुलना या सावली बरोबर केलेली आहे. याचा अर्थ आहे की संपत्ती सुद्धा क्षणभंगुर आहे, जास्त वेळ टिकणारी नाहीये. संपत्ती काही नित्य वस्तू नाहीये. आणखीन संपत्तीमुळे आपल्याला सगळं सुख मिळेल असं नाहीये. अनेक वेळा जेव्हा गरज असते तेव्हा संपत्ती काही उपयोग होत नाही. धन किंवा संपत्ती याची गरज आहे, नो डाऊट, पण त्याच्यावर अवलंबून राहून मी जर विचार केला की बस आता मला पूर्णत्व मिळेल किंवा अजून काही करायची गरज नाहीये, पैसे सगळं आहे, हे चुकीचं आहे. सावली आहे ती एक आभास आहे. सावली काय असते, आभास. खरोखर तिथे काही वस्तू नसते. त्याचप्रमाणे खरं सुख या संपत्तीमुळे त्याला कधीच मिळत नाही. हेच थोडक्यात इथे सांगायचं आहे की याच्यावर जास्त तुम्ही विसंबून राहू नका. ही संपले. अर्थम अनर्थम भावय नित्य. अर्थामुळे अनर्थ खूप होत असतो. सिकंदरने सुद्धा जेव्हा पैसा खूप मिळवला तेव्हा त्याला कळलं की या पैशाने काही मला पूर्णत्व मिळणार नाही, सुख मिळणार नाही. म्हणून तो म्हणतो, सिकंदर दुनिया से दोन हात खाली थे. त्यांनी सांगितलं होतं हे दोन्ही हात तुम्ही बाहेर काढून ठेवा, कफन म्हणजे काय, ते क्षणभंगूर वस्तू आहे, हेच मुख्य इथे सांगायचं आहे. पुढे पुढचा प्रश्न.
देवळात राहतो आणि त्याला पाहायला आपण देवळात जातो, पण शरीररूपी देवळात देव राहतो हे समजायला कठीण का जात? त्याचा अनुभव घेण्यासाठी कोणता विवेक करायचा? बरोबर आहे, मंदिरामध्ये देव पाहणं सोपं आहे. तिथे आपण देवाचा एक आकार किंवा मूर्ती ठेवतो आणि आपले भाव, आपली भावना त्याच्यावर आरोपित करतो. तो प्रत्यक्ष आपल्याला दिसतो की एक एक मूर्ती आहे, एक आकार आहे, आणि आपली अशी समज असते की तो ऐकत आहे मी जे काही प्रार्थना करत आहे, स्तुती करत आहे. पण आता शरीराला सुद्धा काय म्हटलेलं आहे? मंदिर, देह देवाचे मंदिर, त्याचा आत्मा परमेश्वर. तर शरीरामध्ये देव खरोखरच हे कठीण आहे. पण इथे सुरुवात अशी करायची आहे की हे जे शरीर मिळालेलं आहे असं समजा ही देवाची कृपा आहे. इथून सुरुवात करा की देवाने हे खूप छान उपकरण, साधन मला दिलेलं आहे. म्हणून विवेक चूडामणी शंकराचार्य म्हणतात, देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्वम महापुरुष संस्कृत. देवाची कृपा आहे, आधी तर कृपा पहा शरीर, आणि मग थोडा अजून विचार जर आपण केला तर शरीरामध्ये वेगवेगळं सामर्थ्य आहे, मनामध्ये किती छान छान भावना आहे, बुद्धी दिलेली आहे देवाने. या मन आणि बुद्धीद्वारे आपण या जगाचा खूप छान काय आनंद घेत आहोत, उपभोग करतो. तर परत परत देवाची आठवण करा की तुम्ही मला ही बुद्धी दिली आहे, जणू काही बुद्धीच्या रूपात तुम्हीच आहे. बुद्धिम तू सारथिम विद्धी, अंतर्यामी आहे तुम्ही, आणि तुमच्या कृपेमुळे या शरीरामध्ये, इंद्रियांमध्ये काय आहे? योग्यता आहे. मी छान ऐकू शकतो, पाहू शकतो. तर परत परत या चैतन्याकडे दृष्टी वळवून त्याचा आभार मानणं. वा, तुझ्यामुळे माझं जीवन छान सुरू आहे, मी आनंद घेत आहे. असा जर आपण विचार केला तर हेच जणू काही आपण देहामध्ये देवाला पाहतो. दुसरं, देव शब्दाचा अर्थ असतो की द्योतनात देव, ज्याच्यामध्ये काय दिव्यता आहे. आता पहा, इतर शरीर आपण पाहतो आणि मनुष्याचं शरीर पाहिलं त्यामध्ये किती फरक आहे. पशु पक्षी यांच्याकडे जे शरीर आहे आणि आपल्याकडे जे शरीर आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य किती पटीने जास्त. तर जणू काही देवच इथे राहून काम करत आहे, तोच मला शक्ती देत आहे, त्याच्यामुळेच माझी बुद्धी काम करत आहे. असं सतत विचार करणे म्हणजेच काय? देहामध्ये देव पाहणे. म्हणून सगळे संत एकाच स्वराने म्हणतात की मुको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास. आपण काय विसरून जातो ही जी कृपा आहे किंवा जे सामर्थ्य आहे. तर हे न विसरणेच काय आहे? देवाला पाहणं. अच्छा, आपल्यामध्ये एवढे गुण आहे, सद्गुण. हे सद्गुण सुद्धा जणू काही देवाचंच विग्रह आहे, देवाचीच एक मूर्ती आहे. सद्गुणांकडे पहा. दुसरं जर म्हटलेलं आहे, एकदम आपल्याला देहामध्ये देव दिसत नाही तर प्रकृतीमध्ये देव पहा. डोंगरांमध्ये सूर्य, चंद्र याच्यामध्ये देव आहे. तर गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये सांगितलंय, भगवंतानी सुरुवात केली आहे, यदादित्य गतम तेज, सूर्यचंद्रामध्ये मी आहे, मग पृथ्वीमध्ये मी आहे, चंद्रामध्ये मी आहे. मग ते म्हणतात स्वतःकडे, अहम वैश्वानरो भूत्वा, मी पोटामध्ये आहे, माझ्यामुळे पचन होत आहे. असं ते म्हणतात, पचाम्यन्नम चतुर्विधम, मीच हृदयामध्ये आहे. मत्त स्मृतिज्ञानम अपोहनंच सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्ट. तर सतत हे सगळं जर आपण चिंतन करत राहिलो तर यांनी आपल्याला कळेल की तो काही देव फक्त देवाऱ्यात नाहीये किंवा मंदिरात नाही. देह देवाऱ्यात नाही म्हणतात.
याची जाणीव आपल्याला इथे सुद्धा होऊ शकते. थोडं संवेदनशील व्हायचं, लिटिल बिट सेन्सिटिव्ह, तर आपल्याला त्याचा अनुभव जरूर होईल. पुढे पुढचा प्रश्न. दास पण अनेक प्रसंगी दुःखाचा सामना करताना ईश्वर विषयी प्रश्न उपस्थित, आपली श्रद्धा कमकुवत बनली असे वाटते. हे खरंच आहे, म्हणजे सत्यच आहे की आपण दुःखाच्या ज्या प्रसंगामध्ये देवाचं स्मरण करणं जरा कठीण होतं. आणखी अनेक प्रश्न होतात की हे दुःख मलाच का, वाय मी, असं एक पुस्तकही आहे. गुरुजी म्हणतात वाय मी, वाय नॉट मी. गुरुजी म्हणतात तुम्हाला दुःख का नाही झालं. हे पहा, दुःखाचा आणि ईश्वराचा काही संबंध नाहीये. सांगतो, दुःखाचा संबंध आपल्या कर्माशी आहे. जरा कठोर आहे, पण कर्म सुख दुःखाच्या रूपात, त्याच्यामध्ये ईश्वराला ओढण्याची गरज नाहीये, ईश्वरावर प्रश्न करण्याची गरज नाही. मना त्वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. आता अनेक वेळा जेव्हा काही काही असे दुःख होतात, तर देव, आपण म्हणतो काय देव आंधळा आहे का, देवाला दया येत नाही का, कृपा करत नाहीये तो. देव म्हणतो मी जर पक्षपात केला तर दुसरे लोक मला आरोप करतात, म्हणून तुमच्या कर्माप्रमाणे मी सुख दुःख देतो, स्वतःहून काही मी करत नाही. म्हणून इथे देवावर श्रद्धा ठेवायची की जे काही मला प्रसंग माझ्या जीवनामध्ये येत, त्याच्यामध्ये काही ना काही हित आहे. गुरुदेवचे वाक्य आहे, इन लाईफ वी गेट व्हॉट वी डिझर्व, नॉट व्हॉट वी डिझायर. ही नोज व्हॉट वी डिझर्व. म्हणून शांत मनाने स्वीकार करावं, हीच प्रार्थना करावी देवाशी की शक्ती मिळून या संकटाचा सामना मी करू शकतो. पण प्रार्थनेमध्ये खूप बळ आहे असं गुरुदेव खूप म्हणायचे. ईश्वराचं स्मरणाने काय होतं, दुःख सहन करण्याची शक्ती आपली वाढते. आता पहा, उदाहरण तुम्ही विचारत आहात, असं एकही संत नाहीये ज्याच्या जीवनामध्ये दुःख आलेले नाही, संकट आले. ज्ञानेश्वरापासून सुद्धा एकही संत, तर जरूर आपली श्रद्धाच थोडी कमजोर आहे, त्यामुळे आपला विश्वास एकदम उडून जातो, किंवा असं वाटतं देव आहे की नाही. तर श्रद्धा ठेवावी, आणखीन प्रार्थना करावी, थोडं धीर धरावं लागतं, हे जरूर आहे. अशा अनेक वेळा असं होतं की दुःखावरून सुख निघतं. मुनिश्राप जो दीना अतिभल कीना, अहल्याने सांगितलं असं, मला शाप मिळाला, बरं झालं, त्याच्यामुळे भगवंता तुझं दर्शन झालं. तर श्रद्धा ठेवावी, थोडा विश्वास ठेवावा की याच्यामधून काही ना काही चांगलंच निघेल, असं मानून थोडं सहन करावं लागतं. सहन करण्याची शक्ती वाढवली पाहिजे, आणि ती निश्चित भक्तीने वाढते. ईश्वराविषयी प्रश्न करू नका, प्रश्न आपल्यालाच केला. आणि बरोबर आहे, आपली श्रद्धा कमकुवत होते, म्हणजे पण हळूहळू वाढवली पाहिजे. पुढचा प्रश्न. वेदांत आणखीन विज्ञान हे विरुद्ध आहे का? हे विरुद्ध मुळच नाहीये, हे दोन वेगवेगळे क्षेत्र आहे. विज्ञानात आपली पद्धत आहे विचार करण्याची, वेदांताची आहे. गुरुदेव म्हणतात की वेदांत सब्जेक्टिव्ह सायन्स, विज्ञान हे ऑब्जेक्टिव्ह सायन्स. म्हणून त्याच्यामध्ये विरोध काही नाहीये. विज्ञान म्हणत नाही की
देवाबद्दल काहीच म्हणत नाही. तो म्हणतो की आम्ही परीक्षण करतो, जे जे आम्हाला परीक्षणामध्ये मिळत जातं ते आम्ही डिक्लेअर करतो. खूप एकदम प्रामाणिक आहे. जी पद्धत आहे ती काय, ऑब्झर्वेशन आणि मग एक्सपेरिमेंटेशन, हे विज्ञानाची एक पद्धत. आणि जसं शोध लागत जातो तसं ते म्हणत जातात, सांगतात की सत्य आहे, असं आहे. त्यामध्ये मुख्य म्हणजे काय, प्रयोग आहे, अनेक उपकरण आहेत, त्याच्याद्वारे ते सत्यापर्यंत जातात. अच्छा, वेदांतामध्ये काय, वेदांताची प्रयोगशाळा म्हणजे काय, अंतःकरण. त्यांनी जे मनामध्ये अंतर्मुखी होऊन जे पाहिलं, वेदांतानी ते सांगितलं. कॉन्शियसनेस आहे, चैतन्य आहे, है ना, संस्कार आहे. आता हे सगळे दिसत नाही. विज्ञान जे आहे त्याच्यावर जास्त विश्वास करत प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष प्रमाणावर आधारित, वेदावर आधारित, त्याचं प्रमाण वेगळं आहे. म्हणून विरुद्ध आहे असं मी नाही म्हणत, वेगळं आहे असं मी म्हणतो. अशा अनेक वेळा तर असं लोक म्हणतात की विज्ञान सुद्धा आता वेदांताच्या जवळजवळ येत आहे. मेटाफिजिक्स जर तुम्ही क्वांटम थेअरी वगैरे पाहिलं, त्याच्यावर सुद्धा हेच सांगितलंय की जसं दिसतं तसं नाहीये. वेदांत सुद्धा एक्झॅक्टली हेच म्हणतं की जे दिसत आहे ते नाहीये, सत्य वेगळंच आहे. तर शोध करण्याची जी जी पद्धत आहे ती वेगळी आहे. म्हणून आता स्वामी विवेकानंद तर म्हणतात की जिथे विज्ञान संपतं तिथून अध्यात्माची सुरुवात होते. म्हणून दोघांना एक करण्याची काही गरज नाहीये. अनेक अशा गोष्टी आहेत जे विज्ञानाच्या द्वारे वेदांतामध्ये ज्या सांगितलेल्या त्या सिद्ध होतात. म्हणून लोकांना एकदम वेदांतावर विश्वास वाढतो. वेदांत सायंटिफिक आहे, पण खरं म्हणजे वेदांताला सायन्सची गरज नाहीये. वेदांताने आधी जे सत्य आहे ते सिद्ध केलेलं आहे. एक मला छान एक मिळालेलं आहे, त्याच्यावर विज्ञान आणि अध्यात्म याच्यामध्ये खूप छान फरक सांगितला. तो मी तुम्हाला सांग, म्हणजे विज्ञान प्रयोगातून विकसित होते आणि अध्यात्म किंवा वेदांत योगातून प्राप्त होते. एक याच्यामध्ये प्रयोग आहे, एक आहे योग, भक्ती योग, ज्ञान योग. अरविंदजी 2 मिनिट जास्त घेऊन तर चालेल का? हो हो. जरा तुम्ही आपल्याला 7 वाजले आहे, तर ह्या प्रश्न सांगून मी पूर्ण करतो. आता एक प्रश्न पुढे आता, विज्ञानामध्ये म्हणतात शोध आहे, अध्यात्मामध्ये बोध आहे. खूप छान आहे. विज्ञानामुळे म्हणे संपन्नता मिळते, अध्यात्मामुळे प्रसन्नता. विज्ञानामुळे प्रसिद्धी मिळते, म्हणजे वेदांतामुळे सिद्धी मिळते. वेदांतामध्ये संकल्प आहे, विज्ञानामध्ये प्रकल्प आहे. असं छान इतके त्यांनी दोघांची तुलना केलेली. विज्ञानामध्ये व्यासंग आहे, वेदांतामध्ये सत्संग आहे. तसं थोडा फरक आहे. विज्ञानामध्ये साधने वापरलेली जातात, उपकरण, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप वगैरे वगैरे. पण अध्यात्मामध्ये किंवा वेदांतामध्ये साधना, एकामध्ये साधन आहे, एकामध्ये साधन, असा दोघांमध्ये फरक आहे. म्हणून थोडस वेगळं आहे असं समजा. अजूनपर्यंत विज्ञानाने चैतन्याचा अर्थ मानलेला नाही, एक कॉन्शियसनेस आहे. ते म्हणजे सगळं शरीरामध्ये अनेक अवयव आहे, ते मिळून एक चैतन्याची उत्पत्ती होते असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, पण वेदांताने वेगळं सांगितलं. ठीक आहे, तर आता आपण इथे थांबू मला वाटतं. होय.
एक प्रश्न राहिला, आता तो आपण पुढे घेऊ. वेळ झालेला आहे. प्रार्थना. म्हणा ना. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम सर्वांना. स्वामीजींना हरि ओम. खूप हरि ओम. खूप खूप धन्यवाद. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. स्वामीजी नमस्कार आणि धन्यवाद. हरि ओम स्वामीजी. हरि ओम. हरि हरि ओम ओम. स्वामी. स्वामीजी. नमस्कार, धन्यवाद. ठीक आहे. तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही लेखी पाठवा, आपण स्वामीजींना पाठवू. तुमच्यापाशी माझा दासबोधाचा ठीक आहे. कम्युनिकेशन पुढे ग्रुप आपण आहे. परत एकदा एक प्रश्न राहिला ते आपण पुढे पाहू. होय. अजून काही असतील तर ते पाठवू.